मनपूर्वक आभार मानतोय। कालच्या डे 2 मध्ये विकास पाटील साहेबांचं सुद्धा योगदान लावलंय। 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्याच्यानंतर आदरणीय सन्मान्य प्रवीण हुलाचे पाटील साहेबांनी सुद्धा प्रवीण कृष्णा पाटील साहेबांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला मोलाचं सहकार्य केलंय। सैनियो गोलंदाजी मार्गावर सैनियो आले। वेलकम चितेश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्याला तुम्ही बघतायत एक अतिशय चांगला उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि उत्तम बॉईज उत्तम टीम द्वारे इथे खेळत असतात। गेविन फर्नांडिस यांची सुद्धा मला आठवण झाली। जर आजच्या दिवसात चांगली कामगिरी झाली उत्तम बॉईजची तर अर्थातच गेविन फर्नांडिस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। टेनिस विश्वातील एक नामचीन खेळाडू। गेम इज ऑन 3 2 1 लेट्स स्टार्ट। आमचे स्कोरर सज्ज होत आहेत। पहिलाच बॉल हवेत खेळला जातो किरण याच्याद्वारे। चेंडू हवेत असताना मिडॉनचा क्षेत्ररक्षक आलाय आणि तो पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय। झेल टिपलाय विकेटचं पतन। पहिला धक्का गॉन। गोल्डन डकचा शिकार झाला बॅटर। चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला। या आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला। वाजताई नाव गाजताई पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलं गोलंदाज सॅनिओ। या गोलंदाजाने उत्तम बॉयज उत्तम टीम वरचढपणा सुरुवातीपासून दाखवण्याकरता सज्ज आहे। दुसऱ्या बाजूला आई गावदेवी सातवली टीमला सुद्धा आपला वरचढपणा दाखवावा लागेल। फलंदाजी करताना चांगल्या धावा बनवाव्या लागतील। समोर कितीही बलाढ्य संघ असला तरी आपलं सर्वोत्तम कामगिरी करणं फार महत्त्वाचं आहे। या स्पर्धेकरता आजच्या दिवसात सुद्धा आर्थिक सहकार्य झालेलं आहे। आदरणीय शेखर भालचंद्र भोईर एक सफल उद्योजक, अग्रिबाणा या संस्थेचे संस्थापक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं। त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय। धन्यवाद, थँक्यू सो मच। दुसऱ्या बाजूला प्रवीण कृष्णा पाटील साहेबांनी सुद्धा चांगलं योगदान दिलं। 2200 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचं सुद्धा लाभलंय। त्यांचं सुद्धा आपण नावाची चर्चा करतोय। लाख लाख धन्यवाद असतील। अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित माझे आमदार चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं। मैदानाच्या आतमध्ये वळूया। पहिल्याच बॉलवर विकेट होती आणि दुसऱ्या बॉलवर 3 धावा पूर्ण करतायत बॅटर सोनू। आकाश आणि सोनूवर मोठी जबाबदारी आहे या वेळेला। स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर हा क्रिकेटचा मॅच सुरू आहे। अतिथी कक्षामध्ये आदरणीय परशुरामजी पाटील यांना तुम्ही बघतायत। अमित दादा यांची सुकन्या कुमारी श्रीशा अमित पाटील हे सुद्धा दाखल झाले। त्यांचं सुद्धा स्वागत करतोय। तिचे चाचू कुणालचे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय। परंतु बॅटर या बॉलरचं स्वागत करतोय। स्कोरलेग रिझन मध्ये त्यांनी चेंडूला पाठवून दिलंय। 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळतंय धाबा 4। माजी आमदार चषक चौकार। सिचिटचा फटका खेचला जातोय। याचाच अर्थ डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये हा फटका पाहायला मिळाला बॅटरचा। अतिथी कक्षामध्ये आमचे समालोचक मित्र निशांत पाटील हे सुद्धा दाखल झालेत। पायथून ते बिलॉंग करत आहेत। त्यांचा गोड आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल। चालू असलेल्या मॅच मध्ये आई गावदेवी सातवली संघाची धावसंख्या झाली आहे ती 7। फुल टॉस बॉल होता। वाईट बॉलचा इशारा आलाय। दॅट्स वाईट बॉल। त्यामुळेच एक धाव मिळेल। डावीशी सोडून जाणारा चेंडू होता। बघितलं तर त्या उंचीमध्ये काही दोष नव्हता। थोडासा खाली राहणारा बॉल होता। लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू त्यामुळेच वाईट घोषित केलाय पंचाने। धावसंख्या 8। मोठा फटका खेळायचा होता। एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं। टायमिंग प्रॉपर नव्हतं। आता स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय। बॅकवर्ड स्कोरलेग मधून शॉन थ्रो करतोय। ॲक्युरेट थ्रो आहे त्याचा। 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही। 2 धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा। मॅच तुम्ही बघतायत आई गावदेवी सातिवली विरुद्ध उत्तन बॉयज उत्तन असा।
टॉस जिंकलाय उत्तन बॉयज उत्तन टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं गेलंय आई गावदेवी सातिवली या संघाला. हे क्रिकेटचं मैदान अतिशय चांगलं आणि प्रसिद्ध मैदान आहे. ह्याच मैदानावर 2024-25च्या या हंगामामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पार पडल्या. मागच्याच वेळी आपण अग्री चषक सुद्धा बघितला होता, त्याच्या आधी श्रद्धांजली चषक सुद्धा पाहिला होता. ॲक्शन स्पोर्ट्स द्वारे सुद्धा क्रिकेटची स्पर्धा पाहिली होती. हे ऐतिहासिक मैदान आहे. जॉली बॉईज संघाने सुद्धा या मैदानावर एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मास्टर क्रिकेट सुद्धा आपण पाहिलं. फुलपेश बॉल होता, आता बॅकलिपचा वापर केलाय. चांगली पदातालित्य, बॅटिंग क्रीज मधून चांगली हालचाल होत आहे. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. एकेरी दुहेरी धावसंख्येवर विश्वास ठेवला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. पहिलं षटक सुरू आहे आणि धाबा आहेत 1 गडी बाद 12. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती सॅनिओ या गोलंदाजाने, परंतु नंतरचे चेंडू बॅटरने चांगल्या पद्धतीने खेळून काढलेत. फुल टॉस बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडू आता गाठतोय लांबचा पल्ला, षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. 9+6 एकूण मिळतात 7 धाबा. बिमरचा सुद्धा इशारा आलाय. ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. या 7 धाबांशी लगेचच जो आकडा आलाय ना, आजच्या दिवसाचा जो आवश्यक आकडा होता, अमित दादांचा वाढदिवस 19चा आकडा इथे आलाय. धावसंख्या 19. खूपच मजेशीर आकडे आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटच्या दुनियामध्ये सुद्धा नुसार क्षेत्ररक्षण लावलंच होतंय. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपर शफल झाला. बॅटर लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला टोळवलाय. 1 बाउंड चेंडू सीमा रेषेपार. मिळतंय धाबा 4. माजी आमदार चषक. शानदार, दमदार, आमदार, चौकार. हे पाहून झाली हैराण सारी. अमितादाचा आयोजन भारी. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आणि धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. डीचे बंटी चांगलं वादन या ठिकाणी करतायत. जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण तुम्ही घर बसल्या सुद्धा बघू शकतायत. पुढचा बॉल, ओहो, आता फुलपेश बॉल होता आणि ह्या चेंडूला आडव्या बॅटचा वापर करत खेळून काढला होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये गोलंदाज स्वतः गेले. चेंडू उचलेपर्यंत 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. धावसंख्या झाली आहे ते 26 धाबा. 3 बॉलची समाप्ती. पुढील मॅचची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पुढील मॅच आई गाव देवी धानीव विरुद्ध ओम साई पालनापाडा या दोघांमध्ये असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने जसजसा आम्ही उल्लेख करू तसतसं लगेचच अतिथी कक्षामध्ये टॉससाठी या. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, त्याला खेळून काढलं जातं. आडव्या बॅटचाच वापर होतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेलाय. 1च धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. इथे समोर बघतायत आदरणीय सन्माननीय नितीन राजाराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. एक सफल अष्टपैलू खेळाडू आणि आता उद्योजक या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच त्यांचा कटआउट्स आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकतायत. जे कटआउट्स आहे त्या कटआउट्सवर सुद्धा त्यांचं चेहरा तुम्ही बघू शकतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल पिच बॉलचाच मारा केलाय. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली. 2 धाव मिळतात बॅटरद्वारे. तिसरी धाव घेण्याची हुलकावणी होती. 2 धाबा. 2 धाबांची धावसंख्या झाली आहे ती 29 धाबा. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आल्या होत्या आणि ह्या 5 चेंडूंमध्ये आता 9 धाबा आल्यात. 1 चेंडू शेवटचा शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स सातिवली विरुद्ध उत्तन बॉयज उत्तन. हो, चांगला बॉल बघितलं तर पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. चांगला नेमबाजी सुद्धा आहे. म्हणजेच या संघामध्ये नेमबाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे सोनू याला बाद केलं जातं. सोनीची महत्वपूर्ण विकेट होती. धावबाच्या स्वरूपात डिरेक्ट हिट केलं त्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सोनू हा बॅटर बाद झालाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण थेट पुन्हा एकदा येणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया सुमधुर गीत. वाजताई नाव गाजताई
थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फळकावर लागलेत. आता तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज सुद्धा आलाय आणि इथे परशुराम नावाचा खेळाडू आलाय. पायस नवीन गोलंदाज आलाय. पायस या गोलंदाजाला संधी दिली जाते प्लेइंग 11 मध्ये. एक नवीन युवा खेळाडू आहे पायस आणि त्याला समोर जातोय उजव्या हाताचा बॅटर आकाश. मोठा पटका खेळताना आकाश थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 30 धाबा. आपण बघतायत अभिमन्यू स्पोर्ट्स जोचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025चा रणसंग्राम. खरं तर आदरणीय श्री अमित केदारनाथ पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानंच प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये ह्या स्पर्धेला तुम्ही पाहत असतायत आणि आज ती 19 तारीख आली जी त्यांच्या वाढदिवसाची तारीख आहे. थोडासा शॉर्ट बॉल होता. पुल करायचा होता. चेंडू ऑन साइडला कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला भेदून सीमा रेषे पार. मिळते धावा 4. शानदार स्ट्रोक चौकार. थँक्यू. पुढील मॅच यस्मित 11 धानिव विरुद्ध ओम साई पाळणापाडा असा असेल. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्येवर नजर टाकूया. धाबा चालले तर 34 धाबा. पुढचा बॉल आता चेंडू हवेत आहे. टायमिंग करू शकला नव्हता. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. जी कामगिरी आहे ना आई गावदेवी स्पोर्ट्स सातिवली टीमची ती आतापर्यंत झकास झालेत. कारण त्यांचा आकाश हा सुद्धा झकास कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 36. 2.3 बॉलची समाप्ती झाली आहे. पुढचा बॉल लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्कोर लेग. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. परंतु फुटबॉल या खेळाची सुद्धा चांगली माहिती असल्या कारणानं त्याच पद्धतीने चेंडू अडवलाय. 2 धावा मिळतात बॅटरला. धाव संख्या 38. आजच्या ह्या संघामध्ये जर आपण बघितलं तर 1 ते 2 खेळाडू आपल्याला दिसत नाही. बोने मुंबईकर प्लेइंग 11 मध्ये दिसत नाहीत. एक चपळ यष्टीरक्षक असतात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पाहूया कसा असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल इनफिल्ड वरून उडवलाय. शॉन पुरकर चेंडू पर्यंत जात आहेत. थ्रो करण्याआधी 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत. एका दुक्का धाव संख्येने धावपळक वाढतोय आणि धाबा चालत ते 40 धाबा. चेंडू टाकून चालत या षटकामध्ये 5. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहेत. यस्मित 11 धानिव विरुद्ध ओम साई पाळणापाडा पुढील होणारा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉपसाठी या सागर भोईर हे त्या संघाचे संघ मालक आहेत. परफ्यूम डिलिव्हरी रायसिंग डिलिव्हरी अनपेक्षितरित्या चेंडू उचळी घेतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला गेलाय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.33च्या सरासरीने धाव फळकावर धाबा लागल्या जातात 40 धाबा. 2 गडी बाद 40. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा. टीम मीटिंग नको आता. शेवटचं षटक पाहूया कोणत्या गोलंदाजाकडे सुपूर्द केलं जातं. वेळ तुम्हाला लावलेली होती आणि बरोबर या ठिकाणी तुम्ही खर्च केलेत 15 मिनिटं. 3 षटकांकरता जे 15 मिनिटं दिली होती ते 15 मिनिटं खर्च केलेत. इन आउट बॅटर इन आउट आणि षटक संपल्याच्या जो काही वेळ आहे ती वेळ या ठिकाणी आम्ही ग्राह्य धरत नाही. परंतु ह्याच पद्धतीने आपलं सपोर्ट राहिलं पाहिजे. जितेश आलाय गोलंदाजी मार्गावर. जितेश आलाय आणि त्याला सामोरं जाईल उजव्या हाताचा बॅटर तिथे सज्ज आहे. डावखुर हाताचा बॅटर तिथे सज्ज आहे. आकाश अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला आजच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळेल. डे 1 मध्ये सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ आपण बघितला होता. तो संघ संकेत 11 चंद्रपाडा ठरला.
डे 2 मध्ये कालच्या दिवसामध्ये पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी ज्योतिंद्र संघाला त्या ठिकाणी आपण पाहिलं, त्याने सुद्धा चांगली कामगिरी केली. आणि आजचा संघ कोण असेल? हो, चांगला बॉल, गुड डिलिव्हरी. म्हणूनच मी म्हटलं होतं की एक अष्टपैलू खेळाडू आज उत्तन बॉयज उत्तन टीम मध्ये येतोय, जितेश. आणि जितेश कौरू हा एक नामचीन खेळाडू आहे, जुना जाणता खेळाडू आहे, क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे त्याच्या पाठीशी. नेहमीच चांगला सहयोग देत असत त्या विकेटवर, कोणती विकेट असो. पुढचा बॉल आता डाऊन द ऑफ स्टंपच्या बाजूला हा चेंडू जातोय. जास्तीत जास्त बाहेर निघणारा चेंडू होता आणि एका धाब्याची धावसंख्या पोहोचली ते 41 वर 41. आणि नियंत्रण यावेळेला नव्हतं, थोडंसं काहीतरी बदलाव करत होते जितेश. आता हा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देतात हामी आणि हे क्षेत्ररक्षक आलेच संघाच्या कामी. विकेट डाऊन, तिसरा धक्का, 3 गडी बाद, धावसंख्या 41 41. तीन 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. आई गाव देवी सातवली संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 41. नुकताच आकाश बाद झालाय. आकाशने 10 बॉलचा सामना केला आणि 10 बॉल मध्ये एकूण 18 धावांचं चांगलं योगदान दिलं. परशुराम हा 5 बॉल मध्ये 10 धावांचं चांगलं योगदान देतो. त्याने सुद्धा जितकी मेहनत केली आहे, कारण मेहनत करेल तो पुढे जाईल हे नक्कीच आहे. षटकार आणि चौकारानेच धावसंख्येला आकार येतो असं नसतं, तर एकेरी दुहेरी धावसंख्येला तुम्ही महत्त्व द्यायला पाहिजे. आणि गावदेवी आई गावदेवी सातवली संघाने सुद्धा तेच केलंय. एखादा खराब चेंडू मिळाला तर त्याच्यावर ते प्रहार करताना दिसले, नाहीतर लाईफ लाईनचा वापर केलाय. एकेरी दुहेरी धावसंख्या आपल्या खात्यामध्ये जमा केली. धावसंख्या 41. नवीन बॅटर आलाय लालू. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, चांगला ड्राईव्ह आहे, हा फटका चांगला दिसतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेपर्यंत 2 धावा बॅटरने विकेटवर पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा विचार होता, रोखलंय लालू या खेळाडूला. 2 धाबा 2 धाबांची धावसंख्या पोहोचली 43 वर 43. लालूने आपलं खातं उघडलं, अकाउंट ओपन केलंय. आमचे मॅन्युअल स्कोरर विशाल भैर चांगलं लेखाजोखा आमच्या समोर ठेवतायत आणि उत्तम दर्जाचा हा लेखाजोखा आहे. स्वच्छ अक्षरामध्ये ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. ही खासियत आहे त्यांची. आणि त्यामुळेच डॉक्टर दशरथ दादा पाटील यांनी त्यांना तलाठी ही उपमा दिली होती की तलाठी कार्यालयामध्ये ते पाहिजे होते. पुढचा बॉल टाकण्याकरता जितेश कौरू तयार. 2 धाबा या षटकामध्ये खर्च केल्यात. एक वाईट बॉल होता, टायमिंग नव्हतं. ब्लॉक बॉल मध्ये टाकायचा होता. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली लालूला. धावसंख्या पोहोचली 44 वर. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या 44. आई गाव देवी सातवली विरुद्ध उत्तन बॉयज उत्तन असे तुम्ही लढत बघतायत. चांगला लढा, चांगला बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. मला असं वाटतं की आई गाव देवी सातवली संघाला समोरच्या टीमचे डावपेच ठाऊक नाहीत, परंतु उत्तम दर्जाचे गोलंदाज आई गाव देवी सातवली संघामध्ये आहेत. जी धावसंख्या आता जी आपण बघतोय ती चांगली धावसंख्या आहे, मजबूत धावसंख्या आहे. आणि सध्या तरी 11च्या आसपास धावफलक वाटचाल करतोय आई गावदेवी स्पोर्ट्स सातवली टीमचा. हा इनसाइड आउट करून खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, टायमिंग जुळून आला नव्हता. बॅटच्या वरच्या एजला चेंडू लागलाय आणि हा झेल दोघांनी मिळून टिपलाय, म्हणजेच रिले झेल पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालंय. 5 चेंडूची समाप्ती. धावफलकावर धाबा लागले जात आहेत. 4 गडी बाद 44. 44 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 44. डबल 4/4 म्हणजेच आपण पूर्वी नेल्सन धावसंख्या म्हणजेच जर आपण बघितलं तर 111 फॉर 1
ते नेल्सन धावसंख्या 222 for 2 ते सुद्धा नेल्सन धावसंख्या आपण ओळखत असो, कारण डेव्हिड शेपर्ड एक असे पंच होते ज्या अंधश्रद्धेवर जास्त विश्वास करायचे आणि त्यामुळेच ज्यावेळेस नेल्सन धावसंख्या आली ना, जसे की 111, त्यावेळेस ते एक पाय आपल्या हवेमध्ये वर ठेवायचे. अंधश्रद्धेवर त्यांचा जास्त विश्वास होता. शेवटचा बॉल होता ह्या इनिंग मधला, मयूर आला नवीन बॅटर. फुल टॉस बॉल होता, मिडविकेटच्या दिशेने खेळायचं होतं. मी नेहमीच म्हटलं की उत्तम परिसरातील खेळाडू फुटबॉल सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळू शकतात आणि शॉन पुरकर याने या चेंडूला अडवलंय. पहिल्या डावाची समाप्ती झाली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 46, 46 आणि 47 धाव संख्येचं टार्गेट असेल. 47 इज द टार्गेट. 47 धाव संख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय घडामोडी घडतील दुसऱ्या इनिंग मध्ये, त्याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील आणखीन एक नामवंत समालोचक, पायगावातून बिलॉंग करणारे निशांत पाटील यांचा गोड आवाज हा पुढील असेल. तत्पूर्वी आपण यस्मित 11 संघाला सुद्धा आमंत्रण देणार आहोत. थोड्याच वेळात तो संघ सुद्धा दाखल होईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा एक बदलाव करूया. ऐकूया सुमधुर गीत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितदादा पाटील आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी सातिवली आणि त्यांच्या विरोधात उत्तन बॉईज हुतन या दोन संघामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 46 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये उत्तन बॉईज उत्तन या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय. व्यासपीठावरती आमचे प्रमुख मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महेंद्र पाटील दादांना तुम्ही पाहताय, सागरजी भोईर दादांना देखील तुम्ही पाहताय, कुणालजी पाटील दादा देखील उपस्थित आहेत. तदनंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितदादा पाटील हे देखील आहेत. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये त्यांचं जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य राहिलंय आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच परशुरामजी पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण या परिसरातील महाराष्ट्रातील नामवंत समालोचक संदीपजी गावण सरांचा आवाज आपण ऐकला आणि मागील 2 दिवसापासून या स्पर्धेमध्ये खूप चांगला रंग त्याने देखील भरलेला आहे. आपल्या आवाजाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने समालोचन या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय. सलामची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जितेश हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीनं गॉडसन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये 47 धावांचं टार्गेट आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 46 धावा धावफलकावरती जोडल्या.
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. खरं तर आकाशच्या बॅट मधून 18 धावा, तदनंतर फलंदाज सुरूच्या बॅट मधून देखील 10 धावा आणि तदनंतर परशुराम यांच्या बॅट मधून देखील 10 धावा. एकंदरीत फलकावरती 46 धावा जोडल्या आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती इस्तेहाज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला. पंच अधिकृत इशारा करतील. इम्तिहाज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो, यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याने चेंडू आणि या चेंडूवरती उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पहिलाच बॉल यॉर्कर लेनचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न फलंदाज जितेशने केला होता, परंतु अपयशी ठरले. 47 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे सुरुवातीच्या षटकापासून आक्रमण या मॅच मध्ये करावंच लागेल आणि तेच कार्य करत असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा औदार्य फलंदाज जितेशने दाखवलं होतं, परंतु त्याचा तो फटका फसलाय. पहिलाच बॉल डॉट इम्तियाजच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातिवली संघ मैदानावरती खेळतोय. 47 धावांचं टार्गेट या संघाने ठेवले या मॅच मध्ये. इथे मोठा फटका जितेशच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा ओलांडतोय. धमाकेदार येतोय षटकार. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. थँक्यू. त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय नारायणजी पाटील, अजितजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. परंतु काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. जितेशच्या बॅट मधून स्लॉग हिट करत असताना चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार जितेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर चेंडू डॉट आला आणि तदनंतर चेंडूवरती आक्रमण केलंय आणि मोठा फटका येतोय फलंदाज जितेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी जितेश जाणला जातो आणि अगदी तसाच काही फटका त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. इम्तियाजच्या विरोधात आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर सुरू आहे या मॅच मध्ये. 47 धावांचं टार्गेट. आतापर्यंत 6 धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस देखील सलगचा दुसरा उडवलाय, परंतु हा फटका फसलाय का? नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक धमाकेदार षटकार येतोय फलंदाज जितेशच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. पहिल्या दिवसात आपण उद्घाटक म्हणून ज्यांना पाहिलं, मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय दत्ताराम भोईर दत्ता मास्टर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माझे आमदार चषक 2025 मध्ये सर आपलं हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत असेल. अतिथी देवो भव. आणि सोबतच तुम्ही बघतायत जालिंदर भोईर हे सुद्धा उपस्थित होत आहेत. गणेश पवार यांना सुद्धा आपण बघतायत. जालिंदर भोईर आणि संतोष शिंदे साहेबांकडून या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य झालंय. आज अमितदादांचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं केक सुद्धा आणला गेलाय. वळी आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये काय रंग भरलेत या षटकामध्ये. 2 मोठे फटके जितेशच्या बॅट मधून, परंतु इम्तियाजने यावेळेस जर पाहिला तर चेंडू डॉट टाकलाय. यावेळेस देखील जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 12 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर सुरू आहे. जितेश जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून त्याने दाखवले त्या मॅच मध्ये आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग तो करतोय. ओव्हर द विकेट. गोलंदाज इम्तियाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू डॉट आलाय. मागील 2 चेंडूवरती फलंदाज जितेशला शांत ठेवलाय. खरं तर त्याच्या विरोधात जर पाहिलं तर 2 मोठे फटके आलेत आणि तिथे जर पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू होते आणि त्या चेंडूवरती त्यांनी 2 मोठे फटके सजावलेत. परंतु इथे जर पाहिलं ना तर चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज इम्तियाज या षटकामध्ये, कारण 12 धावा जरूर धाव फलकावरती लागलेत, परंतु 2 चेंडू डॉट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का स्क्वेअर लेग रिजन मध्ये? जर पाहिलं तर त्या ठिकाणी
फाईन लेग वरून क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि तिथे जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 47 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा उतन बॉयज उतन या संघाने या मॅच मध्ये बनवल्यात. जबरदस्त दोन मोठे फटके पाहायला मिळाले फलंदाज जितेशच्या बॅट मधून, परंतु तदनंतर त्याला शांत ठेवला. एक जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला इम्तियाजच्या माध्यमातून, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत आहेत, परंतु तिथून जर पाहिलं ना तर प्रत्येक चेंडू देखील डॉट टाकण्याचा प्रयत्न इम्तियाजनं या षटकामध्ये केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमितदादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर त्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून देखील या स्पर्धेचं आयोजन तुम्ही दरवर्षी पाहताय. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये. खरं तर स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि दरवर्षी या स्पर्धेचं ते आयोजन करत असतात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती लल्लू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तुम्ही पाहताय फलंदाज जितेशला. यशस्वी 11 धानीव आणि पालनापाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. गोलंदाज लल्लू बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर रनवे मध्ये थोडासा अडथळा स्वतःला रोखलं आणि खरं तर इथे जर पाहिलं ना तर रनवे चुकला ना तेव्हा चेंडू देखील चुकत असतो आणि खूप चांगलं नियंत्रण लल्लूने दाखवलं या चेंडूवरती. 13 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंग एंडवरती जितेशला तुम्ही पाहताय. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके या मॅच मध्ये आले. तो चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याच्या विरोधात लल्लू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस हा ट्रॅकर होता. हा पंपूल करत असताना मिड विकेटला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, फक्त सिंगलच मिळते. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. खरं तर हाफ ऑफ जॅक करत असताना इथे जर पाहिलं तर सिंगल मिळते जितेशला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं ना तर एका बाजूला गॉडसनला देखील आक्रमक व्हावं लागले या मॅच मध्ये, कारण 47 धावांचं टार्गेट आहे आणि त्यामुळे मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. ओव्हर द विकेटला लोपून एकदा. यावेळेस पाहिलं तर इनसाइड आउट करत असताना कव्हर क्षेत्रामध्ये वॅकेंट एरिया आहे. बॉल गॅप मध्ये जातोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. गॉडसनच्या बॅट मधून देखील येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो गॉडसनच्या बॅट मधून. खरं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डिग आउट केलं होतं आणि कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा गॉडसनच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. लल्लूच्या विरोधात देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट लल्लू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, मिस्क्यू हुक शॉट होता परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे मागच्या दिशेने आणि इथे जर पाहिलं तर चेंडू आलाय डॉट. वेगवान चेंडू होता आणि या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न गॉडसनने केला होता. अनपेक्षितपणे उचली देखील प्राप्त झाली होती परंतु वेगामध्ये बीट केले आणि इथे जर पाहिलं तर आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका आल्यानंतर आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू डॉटच आला. याही षटकामध्ये अगदी तसंच काही पाहायला मिळतंय. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. वा, जबरदस्त गोलंदाजी लल्लूच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर जास्त फिरतोय आणि खरं तर कट करण्याचा प्रयत्न गॉडसनने केलाय, अपयशी ठरले. जबरदस्त कमबॅक. मागील चेंडूवरती चौकार आणि तदनंतर सलगचे 2 चेंडू डॉट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. जबरदस्त सामना रंगलाय 2 बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर गावदेवी सातिवली आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात उतन बॉयज उतन हा संघ तुम्ही पाहताय. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट केला जाईल का? हो, पकडली आहे कॅच आणि पहिला धक्का या मॅच मध्ये. गॉडसन निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. आमदार चषकाचं
थँक्यू. अमित दादा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा चेतनदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय माजी आमदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि या स्पर्धेमध्ये आमचे मान्यवर दाखल होत असताना सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा चेतनदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. खरं तर आज अमितदादा पाटील यांचा वाढदिवस आहेत आणि आज जर पाहिलं तर मित्रांचा गोतावळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच या मंचावरती त्यांचा वाढदिवस देखील साजरा केला जाईल. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी लल्लूच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू डॉट आलाय या षटकामध्ये. वा, जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा देखील संपलाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. या षटकामध्ये लल्लूने फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात. लाजवाब कमबॅक पाहायला मिळालं कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 5 धावा आले आणि तदनंतर ते 4 चेंडू लल्लूच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळाले आणि त्यामध्ये गॉडसनची विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये तुम्ही पाहताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत आणि उत्तन बॉयज उत्तन संघाने या मॅच मध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 18 धावा. म्हणजेच काय इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथे धावा बनवायच्या आहेत त्या 29 धावा. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. या ठिकाणी नुकतंच जर पाहिलं तर केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा चेतनदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. मंचावरती आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज जर पाहिलं तर अमितदादा पाटील यांचा वाढदिवस आणि अमितदादा पाटील या व्यक्तिमत्वावरती जर पाहिलं तर प्रचंड प्रेम या विभागामध्ये केलं जातं आणि खरं तर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मान्यवर देखील व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मागच्या दिशेने. येणारे 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आणि बॉल इन ट्रॅक वरती गोलंदाज सद्दाम आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून जर पाहिलं ना तर जितेशला आणखीन मोठे फटके खेळावे लागतील कारण मागील षटकामध्ये धावाच आल्या नाही, फक्त 5 धावा. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतो स्क्वेअर लेग रिजन मधून, स्क्वेअर लेग रिजनला खरं तर फाईन लेग वरून आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू जाते लॉंग लेग रिजनला आणि तिथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मिस्की हुक शॉट पाहायला मिळाला आणि इथे 2 धावा जितेशच्या बॅट मधून आलेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 20 या आकड्यावरती. सद्दाम बॉल इन ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती त्यांच्या विरोधात 2 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. येणारे 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आदरणीय विश्वजित गोपीकिसन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. एक जबरदस्त कार्यकर्ते म्हणून त्यांचा उल्लेख सातत्याने केला जातो. कालच्या दिवसात सुद्धा या स्पर्धेला त्यांची भेट झाली होती आणि आज सुद्धा ते उपस्थित झालेत. वेलकम वेलकम वेलकम. याआधी केदारनाथ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतन केदारनाथ पाटील साहेबांना सुद्धा आपण अतिथी कक्षामध्ये बघितलंय. सर्वांचं स्वागत. मागील चेंडूवरती जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला, तिथे देखील जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु बाईकच्या स्वरूपात धाव मिळाली. यष्टिरक्षकाने मिस्टेक केली होती. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी उत्तन बॉयज हुतन या टीमला. गोलंदाज सद्दाम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकला होता, विकेट करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी केली जाते गावदेवी सातिवली या संघाच्या माध्यमातून. अगदी पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तदनंतर धावा थांबलेत. खरं तर गॉडसनची विकेट प्राप्त झाली ना आणि तिथूनच धावा थांबले त्या मॅच मध्ये. सातत्याने डॉट चेंडू येत आहेत आणि इथे देखील फलंदाज स्मिथच्या विरोधात हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इक्वेशन देखील बदललाय आणि इथून जर पाहिलं तर मोठे फटक्यांची गरज आहे उत्तन बॉयज उत्तन टीमला आणि ते कार्य मैदानावरती फलंदाजांना करावंच लागेल. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषा ओलांडतोय. स्मिथच्या बॅट मधून येतोय तडाका. बॉल सीमारेषा पार येतोय षटकार या मॅच मध्ये. थँक्यू.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अर्ध्या विकेट वरती हा चेंडू सद्दामने टाकला होता, थोडीशी बॅकफुटला गेले, थोडीशी ट्रिगर मुवमेंट घेतली आणि तदनंतर चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय स्मिथच्या बॅट मधून या मॅच मध्ये. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि खरं तर या फटक्याची गरज होती आणि तोच फटका स्मिथच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 27 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस देखील खोलात टाकला होता, डिग आउट केलाय. आणखीन एक तडाखा स्मिथच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये येतोय. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डिग आउट केलाय आणि मिड विकेटला या चेंडूला टर्न केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते, पूर्णपणे ताकद झोकली होती. बॅट स्विंग देखील प्रॉपर आणि जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडेच. स्मिथच्या बॅट मधून आणखीन एक षटकार या मॅच मध्ये आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 33 या आकड्यावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सद्दाम. इथे देखील कमी गतीने हा चेंडू टाकलाय, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का, प्रयत्न करतायत परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न उत्तन बॉईज उत्तन संघाने केलेला आहे. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, पाण्याची मागणी केलेली आहे. आयोजकांना विनंती करतोय आपण लक्ष केंद्रित करायचंय. 35 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. थोड्याच बाद आपण केक कापण्याचा कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहोत. जालंधर भोईर आणि दत्ताराम भोईर साहेबांकडून केक सुद्धा आणला गेलाय, कारण आज अमित दादांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांचे चाहते व शुभेच्छुक भरपूर या ठिकाणी दाखल झालेत. थँक्यू. थँक्यू. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय सामना रंगला. जबरदस्त पलटवार सद्दामच्या षटकामध्ये स्मिथने केला आणि खरं तर स्मिथने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात संघर्ष केला होता, परंतु तदनंतर त्याच्या बॅटमधून 2 कमालीचे फटके या मॅच मध्ये आलेत आणि या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न उत्तन बॉईज उत्तन संघाने देखील केला. येणारे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिलाच मॅच आणि रंगतदार रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहता जितेश आणि जितेशच्या बॅट मधून देखील या मॅच मध्ये धावा आलेत. सुरुवातीला 2 षटकार आणि तदनंतर त्याने देखील संघर्ष केलाय. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना रंगला. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. अनिकेत विरुद्ध जितेश असा सामना रंगला. हो यावेळेस आडव्या बॅटनं यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये खेळले, लॉंग रेक रिझर्व मध्ये फिल्डर नाहीये. बॉल सीमारेषा ओलांडतोय. जितेशच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार या मॅच मध्ये. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. थँक्यू. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय डीजे वादकाच्या माध्यमातून, परंतु जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतंय. रिप्ले मध्ये पाहू शकता स्लॉक स्वीप केलाय आणि गॅप मध्ये खेळले होते. वॅकंट एरिया होता आणि चेंडू लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दन करत जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी येतात पुढे आणि ते जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती
41 या आकड्यावरती 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर जितेशचं कौतुक करावं लागेल. तो सलामीला आलाय. सुरुवातीला त्याच्या बॅटमधून फटके आले आणि तदनंतर जर पाहिलं ना तर त्याने संघर्ष केला या मॅच मध्ये, परंतु या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि गोलंदाजी करत असताना देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये. म्हणजेच काय अष्टपैलू खेळ तो दाखवतो या मॅच मध्ये. आदरणीय सन्माननीय नितीन राजाराम पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेटचे निमसित चाहते आहेत आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे असे व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालेत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेस मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत. फक्त सिंगलच मिळते. सेकंडचा कॉल केलेला नाही या, कारण फिल्डिंग चांगली झालेली आहे. इथे फक्त एक धाव मिळाली आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इथून देखील गावदेवी सातिवली संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. त्यासाठी चांगली गोलंदाजी अनिकेतला करावं लागेल. ज्या विश्वासाने कर्णधाराने त्याच्यावरती गोलंदाजी दिलेली आहे ना, त्या विश्वासाला सार्थपणे त्याला गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा स्मिथच्या विरोधात चेंडू हवेत केलेत. फटका फसलाय की काय? फिल्डर आहे तिथे डाऊन द बॉल, परंतु बॉल अगदी फिल्डरला भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक तडाखा स्मिथच्या बॅटमधून. यस्मित 11 दानिव आणि ओम साई स्पोर्ट्स पालनापाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. या ओम साई स्पोर्ट्स पालनापाडा संघाचे टीमचे कॅप्टन आलेत. यस्मित 11 धानिव टीमचे कॅप्टन आहेत टॉस साठी. या पुन्हा एकदा बघूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी काय बॅटिंग केली या स्मिथनं. कमाल दाखवली या मॅच मध्ये. अगदी मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी आला आणि अक्षरशः बरसलाय. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आणि चौकार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय स्मिथनं, कारण त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू डॉट आला. धावाची संधी आहे. काय करेल या चेंडू वरती, परंतु चुकीच्या दिशेने चेंडू फेकलाय. इथे संधी होती. अखेर हा सामना उतन बॉयज उतन संघाने जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन उतन बॉयज उतन. हाडलक टपलक गावदेवी सातिवली संघ. खरं तर या मॅच मध्ये सातिवली संघ वरचढ आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु अखेरच्या क्षणाला या संघाने चुका केल्या आणि हा संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय. नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरती जर पाहिलं तर वाढदिवस साजरा केला जाईल. अमित दादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि खरं तर मास्टर बाबा दत्तारामजी बोईर तदनंतर जालिंदरजी बोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिलं तर अमित दादा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणलेला आहे आणि आपल्या मुख्य मंचावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय अमित दादा पाटील यांचा